राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही अशा शब्दांत संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केले। त्याचबरोबर महाराष्ट्र विरोधातील काहींना ठाकरेंचं नाव नष्ट करायचं असल्याचा घणाघातही त्यांनी केला। बघा, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार सांगतो, माझा आत्ताच माननीय उद्धव साहेबांशी चर्चा झाली। इथे येण्याआधी मी माननीय उद्धव साहेबांशी सविस्तर चर्चा केली। आज सकाळी चर्चा केली आणि काल रात्री माझी या विषयावर चर्चा झाली। लक्षात घ्या, त्याच्यामुळे आम्ही हवेत बोलत नाही आहोत। ही मुंबई हा महाराष्ट्र, या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस, त्याचा मराठी व्यवसाय, मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल। पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू। जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही, कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदू हृदय सम्राटांनी स्थापन केली, आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही। माननीय उद्धव ठाकरे विसरू शकत नाही। आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे हे शेवटी एक आहोत। जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे, तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला। बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ आहोत। राज ठाकरे माझे मित्र आहेत, राज ठाकरे उद्धव साहेबांचे भाऊ आहेत ना, ते तुम्ही नाकारणार आहात का? नाही। बघा, तुमचा पुढला प्रश्न आहे, त्या प्रश्नावरती मी आत्ता उत्तर देणार नाही। महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केलेली आहे। राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा SNC यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत। हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायची कारस्थाने रचत आहेत। हे माननीय राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसाला।